आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। म्हसवड येथील मतदार यादीमध्ये डबल मतदार नोंदणी करण्यात आली असून ही यादी दुरुस्ती करावी, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे मत राष्ट्रवादी नेते अभय सिंह जगताप यांनी म्हसवड येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले। बाउंड्रीच्या बाहेरचं मतदान सुद्धा त्या प्रभागामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या प्रभागामधलं मतदान सुद्धा इतर कुठल्या तरी प्रभागामध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे। तर आपल्या फायद्याप्रमाणे दुसऱ्या प्रभागातली नावं आपल्या या प्रभागात आणि या प्रभागातली नावं दुसऱ्या प्रभागात अशा पद्धतीची रचना सुद्धा म्हसवडमध्ये केलेली आहे। तीच परिस्थिती रहमतपूरमध्ये आणि तीच परिस्थिती इतर ठिकाणी केलेली आहे। तर या याद्या बनवताना नक्की निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने बनवलेल्या आहेत की निवडणूक आयोगाला कुणी मार्गदर्शन करून त्या पद्धतीने या बनवलेल्या आहेत याबद्दल आम्हाला शंका आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनाने या याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर त्याविरोधात आवाज उठवण्याचं आणि हायकोर्टापर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे। म्हसवड नगरपालिकेच्या मतदार याद्या नुकत्याच पब्लिश झाल्या आणि त्या मतदार यादीमध्ये काही आपले जर हरकती असतील तर त्या नोंदवण्याची तारीख 17 तारखेपर्यंत होती। हा वेळ एकतर खूपच कमी होता आणि एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या याद्या आणि त्या पण याद्या अशा स्वरूपात आहेत की त्या डिजिटल नाहीत, त्या सगळ्या फिजिकल घ्यायच्या। 10 वॉर्ड आहेत, 10 प्रभाग आहेत आणि या 10 प्रभागाच्या याद्या एकत्र करून एवढी पानं चाळून त्यातून हरकती नोंदवणं तसं खूप अवघड काम होतं। तरी पण खूप कमी वेळ त्यांनी दिला, त्यातूनही आम्ही या सगळ्या याद्या चाळल्या आणि याच्यामधून जो काही निष्कर्ष बाहेर आला तो खरंच म्हणजे आम्हाला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटलं। निवडणूक आयोग जी यंत्रणा राबवतं त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांचे हजारो लोक काम करतात, अनेक IAS अधिकारी त्यामध्ये असतात, अनेक अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं जातं, सॉफ्टवेअर वापरले जातात आणि तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये इतका घोळ कसा काय असू शकतो याचं सरप्राईज होण्यासारखी गोष्ट आहे। फक्त म्हसवड नगरपालिकेपुरतं आता सांगतो, म्हसवड नगरपालिकेमध्ये 17 तारखेला आम्ही निवडणूक याद्यांच्या हरकतीचा अर्ज दिला त्यांना आणि आमची हरकत सगळ्यात महत्वाची हरकत आम्ही नोंदवली। सगळ्यात महत्वाची हरकत अशी आहे की म्हसवड नगरपालिकेमध्ये 460 लोकांचं मतदान दुबार आणि तिबार पद्धतीनं 943 वेळा नोंदवलं गेलं आहे। म्हणजे 460 लोक 2 वेळा किंवा 3 वेळा मतदान करणार आहेत। जर 943 मतदान म्हटलं तर जवळपास 10 प्रभागात, प्रत्येक प्रभागात 100 एव्हरेज हे मतदानाचा हा फरक आहे आणि हा जिंकणं आणि हरण्यामधला फरक असू शकतो। त्यामुळं अशा पद्धतीचं दुपार मतदान जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेला सुद्धा हेच मतदान 2 वेळा होतं। म्हणजे त्या मतदार यादीमध्ये विधानसभेचे मतदार यादीतला क्रमांक सुद्धा आहे, म्हणजे त्यावेळी सुद्धा यांचं नाव 2 वेळा होतं। म्हणजे 1000 मतदान हे नगरपालिकेला सुद्धा अधिकच या म्हसवडमध्ये पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। अशीच परिस्थिती ग्रामीण भागात सुद्धा असणार आहे। तर मी तुम्हाला सगळ्यांना ही यादी दिलेली आहे। या यादीमध्ये सगळी नावं प्रत्येक प्रभागामध्ये डबल नाव कशा पद्धतीनं आहे हे तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा। या याद्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, यामध्ये तुम्ही त्या मतदारांचे फोटो पहा, त्यातले काही सॅम्पल मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवेन। बऱ्याच ठिकाणी फोटो सुद्धा सेम आहेत, म्हणजे एक मतदार एका वॉर्डामध्ये एका प्रभागामध्ये मतदान करून परत दुसऱ्या प्रभागामध्ये जाऊन सहजपणे मतदान करू शकतो। एकाच प्रभागामध्ये काय बऱ्याच वेळा एकाच प्रभागामध्ये सुद्धा त्यांची 2-2 वेळा 3-3 वेळा नाव आहेत। त्यामुळे सकाळी एकदा मतदान करून परत तोच माणूस संध्याकाळी परत दुसरं मतदान त्याच प्रभागात सुद्धा करू शकतो। अशी परिस्थिती असेल तर विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी न ठेवण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी किंवा इलेक्शन कमिशननं केलेलं आहे असं मला वाटतं। आणि याविषयी आम्ही जो अर्ज केलाय त्या अर्जावर काय होईल की नाही माहिती नाही, पण जर त्या अर्जावर काहीही या प्रशासनानं हे केलं नाही, त्याच्यावर काही उपाययोजना केली नाही आणि दुबार नावं जर उडवली नाही तर ही एकतर्फी मतदान होईल किंवा एकतर्फी इलेक्शन होईल आणि त्या विरोधात आम्ही 100% हायकोर्टात सुद्धा जाण्याचा विचार करतोय। जर यांनी दुबार नावं उडवली नाहीत तर आम्ही हायकोर्टात PIL दाखल करून त्यांच्या विरोधात लढा देण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळं येणाऱ्या म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये
विरोधकांना एकतर्फी वातावरण कसल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही. या चुकीच्या पद्धतीचं मतदान हे पहिल्यांदा त्यांनी कट केलं पाहिजे. दुसरं, म्हसवड नगरपालिकेच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत, खेडी आहेत. या गावातील लोक म्हसवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतात किंवा व्यवसाय करत असतात आणि त्या लोकांचं मतदान सुद्धा म्हसवड नगरपालिका हद्दीत पण आहे आणि त्या गावांमध्ये पण आहे. तर अशा पद्धतीनं मान खटाव तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान म्हसवडमध्ये लागले आणि बाहेरही लागले. तशीच परिस्थिती कदाचित दैवडी आणि वडूजमध्ये पण असेल. त्यामुळे हे सुद्धा दुबार मतदान आहे आणि याचा सुद्धा फायदा ठराविक लोकांना जर होत असेल किंवा तशा पद्धतीनं जर मतदान नोंदवलं गेलं असेल ठराविक लोकांनी, तर ते एकतर्फी निवडणूक करण्यासाठी आणखी एक प्रकारचं त्याला मदत होते आहे. तर याविषयी सुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत. दिलेली मुदत मतदानावर मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्यासाठी दिलेली मुदत अत्यंत कमी आहे आणि या कमी मुदतीमध्ये एवढ्या सगळ्या याद्या तपासून त्यावर हरकती नोंदवणे म्हणजे अक्षरशः कुणीही ते करू शकत नाही आणि अशाच पद्धतीची प्रोव्हिजन, अशाच पद्धतीची रचना निवडणूक आयोगाने केलेली आहे. तर त्या विरोधात सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे. तर त्या विरोधात सुद्धा मी स्वतः आणि आम्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी बोलून पक्षातर्फे सुद्धा PIL दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तिसरा महत्वाचा मुद्दा, म्हसवड नगरपालिका तसेच इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा आम्हाला रहमतपूरमध्ये पण सुनील माने जे आहेत आमचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी काही गोष्टी लक्षात आल्या आणि इथंही त्याच गोष्टी आहेत. म्हसवड नगरपालिकेमध्ये एका प्रभागाची जी काही बाउंड्री त्यांनी काढलेली आहे त्या बाउंड्रीच्या बाहेरचं मतदान सुद्धा त्या प्रभागामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या प्रभागामधलं मतदान सुद्धा इतर कुठल्या तरी प्रभागामध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे. तर आपल्या फायद्याप्रमाणे दुसऱ्या प्रभागातली नावं आपल्या या प्रभागात आणि या प्रभागातली नावं दुसऱ्या प्रभागात, अशा पद्धतीची रचना सुद्धा म्हसवडमध्ये केलेली आहे. तीच परिस्थिती रहमतपूरमध्ये आणि तीच परिस्थिती इतर ठिकाणी बनवताना नक्की निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने बनवलेले आहेत की निवडणूक आयोगाला कुणी मार्गदर्शन करून त्या पद्धतीने या बनवलेले आहेत याबद्दल आम्हाला शंका आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात जर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनाने या याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर त्या विरोधात आवाज उठवण्याचं आणि हायकोर्टापर्यंत जाण्याचा, निवडणुका पारदर्शक आणि काय म्हणतात सर्व पार्टींना समान न्याय देणाऱ्या असाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही 100% प्रयत्न करू.